मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। पाहुयात आजच्या ठळक बातम्या। 139 मुरबाड विधानसभा निवडणुकीचा निकाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जाहीर करण्यात आला। त्यामध्ये महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांना 1,75,509 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुभाष गोटराम पवार यांना 1,01,17 एवढी मते मिळाली। घासून महायुतीचे उमेदवार कथोरे निवडून येतील असे विरोधक बोलत असताना सुमारे 57,000च्या मताधिक्याने कथोरे निवडून आल्याने जनमत त्यांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले। आज सकाळीच मुरबाड शहरात विजयी उमेदवार किसन कथोरे यांच्या विजयाबाबत फटाके फोडून त्यांची विजयी रॅली मुरबाड शहर, सरळगाव, टोकावडे, धसई, म्हसा, बदलापूर येथे काढण्यात आली। या प्रसंगी अनेक विषयांना स्पर्श करीत गद्दारांना क्षमा नाही म्हणत तमाम मतदारांचे जाहीर आभार किसन कथोरे यांनी मानले। भारतीय जनता पार्टीचा कोण बोलतो येणार नाही। भारत माता की जय। जय श्रीराम, 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 जय श्रीराम। मोदी सरकार, मोदी सरकार। अरे कोण म्हणतो येणार नाही? अरे ओके आहे ना फोटो पण घेतले हो मी। जनतेच्या प्रश्नासाठी जनतेला प्रेम देण्यासाठी मी मंत्रिपदाला खाली का मित्रा नाही, तो पक्षाचा निर्णय, पक्ष त्याचा विचार करेल, पण पाहिजे निवडून आले आणि चांगल्या शिस्तीमध्ये निवडून आले। झालं का? बूम जरा खाली का? बूम उल्हास प्रभात बूम खाली, मुरबाड मतदारसंघ बूम खाली घ्या ना जरा। प्रथम मी अभिनंदन करतो, आभार मानतो। 5व्यांदा मला माझ्या सगळ्याच बदलापूर असेल, कल्याण असेल, वांगडी परिसर असेल किंवा मुरबाड मतदारसंघ असेल, तालुका असेल, त्या सर्वांनी 5व्यांदा माझ्यावर उल्हास प्रभात जरा बूम खाली घ्या। ऐतिहासिक विजय झालाय आणि मनापासून त्याचा मला जनतेच्या वतीने आनंद झाला। अदृश्य शक्तीचा किती परिणाम काय वाटतो? अदृश्य शक्तीचा परिणाम झालाय, नाही झाला असं नाही, पण त्यांना मी आताही बोलणार आहे, माझ्या विजयाचा आकडा आहे 57, 7 आणि 5 12 वाजवणार त्यांचे। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कथोरे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कौन म्हणतो येणार नाही? कौन म्हणतो येणार नाही? चला, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। मुकेश जी, आपण नगराध्यक्ष आहात, आज सगळी टीम, सगळे तुम्ही आनंद सेलिब्रेशन करतायत। कथोरे साहेब 5व्यांदा विजयी होत आहेत, आमदार होत आहेत मुरबाड विधानसभेचे, काय सांगाल या आनंदाच्या क्षणात? खूप आम्ही आता आनंदी आहोत आणि हा जो काही विजय साजरा करत आहोत आम्ही, हा जल्लोष मुरबाड शहर वासियांचा, मुरबाड विधानसभेच्या पूर्ण मतदारसंघाचा आहे। खऱ्या अर्थाने विकासाला ह्या विधानसभेच्या मतदारांनी कौल दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार किसन कथोरे साहेब 5व्यांदा विधानसभेमध्ये जात आहे। आम्हाला खूप असा आनंद होत आहे आणि या जल्लोषात मुरबाड शहरच नाही तर मुरबाड विधानसभेतील सर्व मतदार हे जल्लोष साजरा करत आहे। आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढलेलो आहोत आणि त्यामध्ये आम्हाला खूप असं भरघोस मतदान इथं झालेलं आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर लोकांनीही प्रतिसाद दिलेला आहे, कारण हा विकास कागदोपत्री नव्हता तर लोकांना दिसणारा आणि प्रत्यक्षात साकार झाला।
नागरिकांसाठी संबोधतायत स्वतः किसन कथोरे लाईव्ह मुरबाड मधील हा निर्णय माझ्या आयुष्यातला 5वा निर्णय आहे. मुरबाडकरांनी सुद्धा 4 वेळेला मला स्वीकारलं. अरे मित्र खूप खाली घे ना. आणि बदलापूर या 5व्या मतदारसंघाची माझी ही निवडणूक 5 वेळेला पंजा मस्त दिला आणि त्याला खऱ्या अर्थाने तुमचा आशीर्वाद मिळाला. मी ही जी निवडणूक झाली ही कैलासवासी गोलब साहेबांच्या चरणी प्रथम अर्पण करतो. मी आज काही फार बोलणार नाही. बोलण्यापेक्षा आता करायला सुरुवात करण्यासाठीच तुम्ही मला बोलवून दिली. माझं तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून वंदन आहे. तुम्ही सगळ्यांनी जीवाचं रान करून माझ्यासाठी अहोरात्र फिरले. एखाद्या ग्रामपंचायत एखाद्या नगरपालिकेसारखी तुम्ही निवडणूक लढले आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आकडा एवढा चांगला शोधला 57. खूप माझी जनता हुशार आहे. मला विक्रम झाला नाही तरी चालेल पण त्याने हा आकडा का केलाय 7 आणि 5 विरोधकांचं काम करून खरा हाच माझा आजचा नारा. विकासाची दृष्टी 15 वर्ष तुम्ही पाहिली पण यांना जर विरोधकांना जर माझी दृष्टी अजून पाहिली नसेल. मी मुरबाडच्या बदलापूरच्या एका सभेत सांगितलं होतं
ज्या दिवशी माझा चष्मा खाली जातो त्या दिवशी त्याचा कार्यक्रम करेक्ट होतो. मागच्या वर्षी मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला 1,74,000 मतं दिली होती. या वेळेला मतदान झालं माझं 1,76,000. मतदान कमी झालं नाही. पण तुम्ही मला माझी इच्छा होती की सगळ्यात हायएस्ट मतदान, खरं म्हणजे माझी अपेक्षा होती मला 2.5 लाख मतदान व्हायला पाहिजे होतं. माझ्या गरीब जनतेचं माझ्यावर असलेलं प्रेम हे त्यांच्या डोळ्यातून अश्रूतून पाहिले मी. आणि आज सकाळपासून माझ्या डोळ्यामधल्या अश्रू थांबल्या नाही. मला एकच दुःख वाटत होतं, पायाला भिंगरी लावून माझा गरीब, आदिवासी, मागासवर्गीय, मुस्लिम सगळ्या समाजाचे लोक एकच बोलत होते का आमचा अप्पा. माझ्या आयुष्यामध्ये मी काही कमावलं नाही. 15 वर्ष ज्याला घडवलंय त्याने नाही वाढवलं, त्याला मी दिलंय, बापाने दिलं नाही. 15 वर्षाचा हिशोब चुकता करण्यासाठी मी पुन्हा सज्ज झालोय. ही निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीने विकासाला मी कधीच कमी पडणार नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. मी तुमचा बांधील आहे आणि मनापासून तुम्ही एक दिवस काम करा. 5 वर्ष मी तुमचा हा माझा शब्द होता तो तुम्ही पुरा केलाय. एकच नारा तुम्हाला फक्त राहील की गद्दारांना माझ्याकडे आणणाऱ्याला मी गद्दार समजेन. आणि तुम्हाला जर वाटलं असेल तर माझ्या नजरेतून कोणी चुकलं असेल तर तो तुमचा भ्रम आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो, केवळ मुरबाड नाही, बदलापूर, कल्याण सगळ्या ठिकाणातून जे जे हिरे आहेत ना त्याचे मस्त अगदी पैलू पाडू आपण. आणि दुसरं तुम्हाला लक्षात आलं असेल, सगळे माझी एक झाले होते. एकही त्यात आजी नव्हता. एकमेव मी तुमचा अप्पा एकच एका होता. आणि त्यामुळे या माझेना परत आजी होऊन देणार नाही हा शब्द तुम्हाला देतो. तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी खऱ्या अर्थाने संदेश देऊन महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणलं. या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आपले नेते उपमुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस असतील, दुसरे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, आठवले साहेब असतील, सगळ्याच संघटनेने ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. एक आदिवासी संघटनेच्या माध्यमातून सुद्धा आपले विवेक पंडित साहेब यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला होता. विशेषतः इतर बऱ्याचशा समाजाने सुद्धा माझ्यावर विश्वास टाकून मला साथ देण्याचा निर्णय घेतला होता. त्या सर्व समाज बांधवांचं एकच सांगेल, कोणीतरी मध्ये मध्ये निगेटिव्ह माझ्याबद्दल काही प्रकार केले, मराठा समाजाला सांगितला तर त्यांचा हॉल तोडणार आहेत, तिथल्या कुठेतरी केलंय. माझी आज मराठा बांधवांना माझी विनंती आहे, किसन कथोरेंच्याच मुळे तो वाचलाय, कोणी वाचू शकणार नाही. आणि हे सांगतो तुम्हाला, त्या हॉलला कोणाची ताकद नाही हात लावायची. किसन कथोरे मजबूत आहे. पण एकच आहे, पण ज्या गद्दाराने माझ्या त्यातल्या पण माझ्या विरोधात पसरवलंय त्यांचा पण समाचार घेतल्याशिवाय मी राहणार नाही. आपण सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने कुठेही अनुचित प्रकार होऊ नये असा मी तुम्हाला कल्पना आहे. मुरबाड तालुका आपण शांत केलाय, भांडणांच्या पासून मुक्त केलाय, आपल्याला कधीही नाही. आणि बदलापूरला सुद्धा साफ करून शांत करणार. आणि त्यामुळे आणि ते संजय झाकून बोलत नाही, दाखवून बोलतो. मी कधी एक लागतो, हे जे संजय हे ज्या शाळेत शिकलेत ना त्या शाळेचा मी हेडमास्टर होतो. आणि त्यांना माहिती आहे काय होतंय ते. आणि आजपर्यंत कोणी लागला नाही ना टिकला नाही. त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो मनापासून, तर तुम्ही केलेलं श्रम हे मी पुन्हा पुन्हा तुमच्या पुढे नतमस्तक होतो. किसन कथोरेंच्या पुढे मंत्रिमंडळात नामदार शब्द लागेल का?
तो पक्षाच्या हातात असतो. जसं मला पक्षाने तिकीट दिलंय, जनतेने निवडून दिलंय, पक्षच निर्णय घेईल आणि पक्ष हा विचारी पक्ष आहे, त्यामुळे काही विचार करण्याची गरज नाही. या विजयाबद्दल आपलं वर्णन काय कराल, कसं कराल? हा विजय माझ्या लाडक्या बहिणी यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आणि मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेने, मग अगदी पूर्ण मुस्लिम समाजापासून मागासवर्गीय समाजापासून सर्व समाज एकवटला आणि किसन कथोरे आमदार व्हावेत हा त्यांनी आशीर्वाद दिला. कथोरे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राष्ट्रवादीमध्ये गेला. शिंदे गटाचा शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख आहे. आम्हाला सत्ता आदेश होते जे जे त्यांच्याबरोबर जातील त्यांना लगेच त्या पक्षातून काढून टाकतात आणि त्या भीतीने कोणीही गेलेलं नाही. शिंदे गटाची पूर्ण माणसं यांच्या कथोरे साहेबांच्या बरोबर राहिली, भीती धर्म पाळला आणि चांगलं मताधिक्याने निवडणूक आणण्यासाठी या आमच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत केलेली आहे आणि हा विजय ठरलेलाच होता. फक्त लीड कितीने वाढतो ते पाहायचं होतं, ते आपण पाहिलेलं आहे. साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साहेब अंगार है, बाकी सब अंगार है. साहेब अंगार है, बाकी सब अंगार है. भारतीय जनता पार्टीचा
सगळे विरोधक एकत्र झाले होते, परंतु जनता ही सर्वसामान्य जनता ही कथोरे साहेबांच्या बरोबर होती आणि त्यामुळं मतदानातून आपला अधिकार बजावत मतदारांनी हे दाखवून दिलं आहे की जे कोणी विरोधक एकत्र आले असतील पण आम्ही विकासाच्या पाठीमागे आहोत. ज्या माणसांनी या मुरबाड, कल्याण, बदलापूर या मतदारसंघाचा विकास केला त्या माणसाच्या पाठीमागे आम्ही राहू आणि त्यामुळं हा विजय ठासून नाही तर ठासून मिळालेला आहे. त्याच्यामुळं कथोरे साहेबांशिवाय या मतदारसंघाला कुठलाही पर्याय उरलेला नाहीये. पाटील कंपनी यावेळेस कतोरे साहेबांना हरवण्यासाठी एक झाली होती, त्याबद्दल काय सांगाल? सर्व सामान्य जनता ही कथोरे साहेबांच्या सोबत आहे, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. कथोरे साहेबांनी आजपर्यंत जे काम केलं ते सर्वसामान्य जनतेसाठी काम केलेलं होतं, त्यामुळे सर्वसामान्य जनता ही कथोरे साहेबांच्या सोबत शेवटपर्यंत राहिलेली आहे. पुन्हा एकदा सलग या मुरबाड विधानसभा क्षेत्रातून चौथ्यांदा आणि आमदारकीचा 5व्यांदा कार्यसम्राट आमदार कथोरे साहेब हे महायुतीचे उमेदवार म्हणून प्रचंड लीडने म्हणजे 52,600 मतांनी जवळपास या ठिकाणी विन झालेले आहेत. या मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणात हवा केली होती, परंतु पुन्हा एकदा मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये मुरबाडच्या मतदार राजाने, जनतेने, खास करून लाडक्या बहिणींनी पुन्हा एकदा या तालुक्याचा, या मतदारसंघाचा विकास खऱ्या अर्थाने ज्यांनी केला ते कार्यसम्राट आमदार कथोरे साहेबांच्यावर विश्वास टाकून परत एकदा या तालुक्याची सेवा करण्याची संधी त्यांना या ठिकाणी मिळालेली आहे. मी सर्व जनतेचे आभार मानतो. सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि या मेहनतीचं फळ म्हणून आज साहेब या ठिकाणी मोठ्या फरकाने त्या ठिकाणी निवडून आलेले आहे.